ओके, सो लास्ट लेक्चर थोडंसं इनकंटिन्यू झालं होतं आपलं. मिक्सचर्स पासून सुरुवात करतो मी एकदा परत. ठीक आहे, मिक्सचरचं आपण पाहिलं होतं की ज्याच्यात these are containing medicament or medicaments in suspended form, ओके, or soluble form. दोन्ही पैकी कोणते असेल, डिझॉल्व मध्ये किंवा सस्पेंडेड फॉर्म मध्ये. बट ह्याच्यामध्ये काय राहतं, सोल्यूटची क्वांटिटी सॉल्व्हंट पेक्षा कमी असते. जर सस्पेन्शन पाहिले तुम्ही तर सस्पेन्शन आयदर इक्वल लेवल असतं, व्हेकल जेवढं आहे तेवढंच समजा, त्याच्यात सस्पेन्शन वॉटरची क्वांटिटी जास्त असते आणि मिक्सचरच्या मध्ये थोडीशी क्वांटिटी कमी असते. ठीक आहे, सो मिक्सचर्स मध्ये आपण 5 क्लास पाहिले होते. 5 क्लासेस आर देअर क्लासिफिकेशन मध्ये. तर पहिला क्लास जो आहे तो सिंपल मिक्सचर कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्सेस. ओके, सिंपल मिक्सचर कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्स, नावामध्येच सांगितलेलं आहे सोल्युबल इन्ग्रेडियंट्स और सोल्युबल सबस्टन्स. ह्याच्यामध्ये फक्त जे सबस्टन्स कम्प्लिटली सोल्युबल आहेत असेच आपण सबस्टन्स त्याच्यात कन्सिडर केले जातात. ओके, याला बनवायची प्रोसिजर पण खूप सिंपल आहे. 3/4 व्हेकल घ्यायचं. 3/4 75%. आता तुम्हाला जर 20 ml और 50 ml जर बनवायचं असेल तर 75% व्हॉल्यूम घ्यायचा. 75% व्हॉल्यूम घेतल्यानंतर त्याच्यात जो सोल्युबल सॉलिड सबस्टन्स आहे, सोल्युबल फॉर्म मधला, तो टाकायचा आहे, डिझॉल्व्ह करायचा आहे, आयदर युजिंग मेकॅनिकल स्टरर और तुमचे हँड स्टरिंग मेथडने मेकॅनिकली. ओके, त्यानंतर सोल्युबल झाल्यानंतर, ओके, सोल्युबल झालं म्हणजे ते ट्रान्सपरंट झालं, बट मे बी देर आर सम इम्प्युरिटी और सम फॉरेन पार्टिकल्स. तर ते पार्टिकल्स जे आहेत ते आपल्याला लाईटच्या अगेन्स्ट मध्ये चेक करायचे, व्हाईट बॅकग्राऊंड लाईट मध्ये, जसं तुम्ही पाहिलंय पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग मध्ये. सेम वे तुम्हाला व्हिज्युअल इन्स्पेक्शन थ्रू जायचंय. ओके, व्हिज्युअल इन्स्पेक्शन माहिती तुम्हाला. सर व्हिज्युअल इन्स्पेक्शन नंतर पाहिलं त्याच्यानंतर तुम्हाला जरी त्याच्यात फॉरेन पार्टिकल्स नसतील तरी तुम्हाला कॉटन वूल वापरून, ओके, कॉटन वूल लक्षात ठेवा, कशाने फिल्टर करतो आपण, कॉटन वूलने. कॉटन वूलने फिल्टर करून ओके, सो दिस इज सिंपल मिक्सचर. ठीक आहे, प्रोसिजर पाहिली. याच्या एक्झाम्पल मध्ये येणार तुम्हाला कार्मिनेटिव्ह टाईपचे. आपण कार्मिनेटिव्ह ड्रग्स पाहिलेले आहेत, आपले सोफर्क वगैरे मार्केटमध्ये भेटतात. तर त्या टाईपचे मिक्सचर्स तुमचे याच्यातले एक्झाम्पल आहे. कार्मिनेटिव्ह मिक्सचर्स और एक्सपेक्टोरंट. एक्सपेक्टोरंट तुमचे कफ सिरप मध्ये वगैरे जे येतात त्यामध्ये पण मिक्सचर जे राहतं सोल्युबल फॉर्म मध्येच पाहायला भेटतील कप मिक्सचर मध्ये. ठीक आहे, तर हे सिंपल मिक्सचरच्या बाबतीत. सेकंड जो आहे मिक्सचर्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. ओके, मिक्सचर कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स मध्ये काय राहतं की हे सॉलिड्स जे राहतात ते डिझॉल्व नाही होत पूर्णपणे सोल्युशन मध्ये. ओके, बट काय राहतात, जर तुम्ही ते मिक्सचर शेक केलं तर शेक केल्यानंतर ते पार्टिकल्स सस्पेंडेड फॉर्म मध्ये राहतील कम्प्लिटली. त्याच्यात काही ऍडिशनल एजंट नाही टाकला तर ते पार्टिकल लाईट वेट किंवा त्यांची डेन्सिटी कमी असल्यामुळं, ठीक आहे, ते कंटिन्युअसली कोलॉइडल फॉर्म मध्ये राहतील, मुवमेंट मध्ये राहतील. तर त्याला म्हणतो आपण डिफ्युजिबल सबस्टन्स. तर असे सबस्टन्स जे शेक केल्यानंतर बऱ्याच वेळासाठी तुमच्या मिक्सचर मध्ये थ्रूआउट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट राहतात. ओके, शेक केल्यानंतर बऱ्याच वेळासाठी. तर त्याला म्हणतो आपण डिफ्युजिबल सॉलिड्स. तर हे लिक्विड जे आहे, हे मिक्सचर जे आहे, हे कसे बनवतो आपण, ह्याच्यामध्ये पण आपण 3/4 व्हेकल घेतो. ओके, आणि फाईनली पावडर ड्रग. आता फाईनली पावडर ड्रग म्हणजे तुमचा जो ड्रग आहे तो ड्रग मिनिमम 85 CU मधून, मिनिमम 85 मेश आहे. ओके, त्याच्यावरती कोणती चालेल, 120 100. ओके, तर त्यामधून पास झालेली पाहिजे. दॅट इज द फाईनली डिवायडेड पावडर और फाईनली पावडर ड्रग. ठीक आहे,
तर ही फाईनली पावडर ड्रग तुमच्या 3/4 व्हेकल मध्ये टाकायची आहे. ओके, आणि स्मूथ क्रीम होऊ द्यायची आहे. ओके, पावडरची अमाऊंट जास्तच राहणार आहे बिकॉज दीज आर डिफ्युजिबल सॉलिड, आणि डिफ्युजिबल सॉलिड पूर्णपणे सोल्युबल होणार नाही, त्यामुळं तुमची क्रीम फॉर्म होणार आहे तिथं, स्मूथ क्रीम अशी सॉफ्ट राहील ती भरपूर. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुमच्या सोल्युशन मध्ये ग्लिसरीन सारखे काही लिक्विड इन्ग्रेडियंट्स असतील जे की सॉफ्ट होण्यासाठी किंवा इझिली स्वेलो होण्यासाठी घ्यायचे असतील, तर ते लिक्विड इन्ग्रेडियंट्स तुम्हाला स्मूथ क्रीम झाल्यानंतर लिक्विड इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे. ओके, आणि ह्याच्यानंतर मात्र तुम्हाला फिल्ट्रेशन नाही करायचंय कुठंच. डिफ्युजिबल सॉलिड मध्ये आपण फिल्ट्रेशन करत नाही. त्याच्यानंतर इमिजिएटली आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. ओके, तर हे आहे तुमचं मिक्सचर्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. तिसरा जो क्लास आहे मिक्सचर्स कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स. आता डिफ्युजिबल जसं आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तुमचा इनडिफ्युजिबल. इनडिफ्युजिबल पार्टिकल्स काय राहतात, डेन्स जास्त राहतात, हायली डेन्स पार्टिकल राहतात, त्यामुळे ते शेक जरी केले तरी ते इमिजिएटली सेटल होतात. ते काही जास्त वेळा कोलॉइडल फॉर्म मध्ये किंवा मुवमेंट त्यांना भेटत नाही, त्यामुळे ते शेक केले तरी ते इझिली खाली सेटल होऊन बसतात बऱ्याच वेळासाठी. त्यामुळे युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट न झाल्यामुळे आपल्याला युनिफॉर्म डोस भेटत नाही. ओके, तर याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, ऍडिशनली सस्पेंडिंग एजंट टाकावा लागतो. ओके, सस्पेंडिंग एजंट टाकल्यामुळे काय होतं, त्याच्यात जे पार्टिकल्स आहे व्हेकलची कन्सिस्टन्सी जी आहे थोडीशी थिक होऊन जाते. ओके, अगोदरचा जो व्हेकल आहे समजा वॉटर आहे, वॉटर मध्ये जर आपण डायरेक्टली ते इंडिव्हिज्युअल सॉलिड्स टाकले तर ते सेटल होऊन राहतील. बट त्या वॉटर मध्ये जर अगोदर आपण सेल्युलोज पावडर किंवा ट्रॅगागान पावडर सारखे जर आपण सस्पेंडिंग एजंट टाकले तर ते वॉटरची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक होईल, ग्लिसरीन सारखं होईल. एकदम ग्लिसरीन सारखं नाही पण थोडीशी थिक होईल. त्याच्यामुळे काय होईल, जे पार्टिकल्स तुमचे लगेच सेटल होत आहेत खाली पाण्यामध्ये ते थोड्या वेळासाठी तरी कंटिन्युअसली मुवमेंट मध्ये येतील, थोड्या वेळ शॉर्ट पिरियड टाइम साठी. तर ह्याच्यासाठी जो युनिव्हर्सल सस्पेंडिंग एजंट असतो त्याचं नाव आहे ट्रॅगाकांत पावडर. ओके, ट्रॅगाकांत पावडर और ट्रॅगाकांत म्युसिलेज. युनिव्हर्सल का म्हणतात त्याला, कारण हा ट्रायल म्हणून प्रत्येक सस्पेन्शन मध्ये पण वापरला जातो. ट्रॅगाकांतचे दुसरे जे केमिकल आहेत त्याच्यासोबत रिॲक्शन्स पण कमी असते. ओके, रिॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे तुमचा जो थेरॅपेटिक इफेक्ट आहे त्याच्यावर काही चेंजेस पाहायला भेटत नाही. ओके, त्यामुळं ट्रॅगाकांत पावडर आपण युनिव्हर्सली वापरला जातो. ओके, तर ह्या ट्रॅगाकांत पावडरची क्वांटिटी जी असते ती मिनिमम 2 ग्रॅम पर 100 ml हा रेशो दिलेला आहे त्यांनी व्हेकल साठी. जर तुमचा फॉर्म्युलेशन 100 ml चा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्रॅम ट्रॅगाकांत पावडर लागतो. आणि जर म्युसिलेज वापरायचं आहे, म्युसिलेज म्हणजे ट्रॅगाकांत पावडर पासूनच बनवलेलं बट वॉटर मध्ये ऑलरेडी असतं ते प्रेझेंट, म्हणजे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये, थिक फॉर्म मध्ये म्युसिलेज असतो. ओके, तर तो म्युसिलेज जो आहे तो आपल्याला 1/4 ऑफ मिक्सचर. ओके, हे पावडर साठी ही एक क्वांटिटी आणि म्युसिलेज साठी 1/4 क्वांटिटी. ओके, जर तुमचं 100 ml मिक्सचर आहे, ओके 100 ml मिक्सचर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 25 ml ट्रॅगाकांत म्युसिलेज वापरावं लागेल. ओके, तर हे सस्पेंडिंग एजंट आहे. ह्याची प्रोसिजर काय आहे पहिल्यापासून पाहू आपण. इनडिफ्युजिबल पावडर. ओके, पहिले इनडिफ्युजिबल पावडर जे की हायली डेन्स्ड आहे त्याला फाईनली पावडर करायचं आहे. ओके, जेणेकरून त्याची डेन्सिटी थोडी कमी होऊन जाईल. फाईनली पावडर केल्यामुळं ते सस्पेंडेड फॉर्म मध्ये यायला थोडीशी हेल्प होईल. त्याच्यानंतर डिफ्युजिबल सॉलिड्स जर असतील तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, डिफ्युजिबल असतील तर नंतर टाकायचे, अगोदर इनडिफ्युजिबल घ्यायचे, नंतर डिफ्युजिबल सॉलिड्स घ्यायचे आणि नंतर ट्रॅगाकांत पावडर. म्हणजे जेवढे सॉलिड पार्ट आहे तो तुमचा मॉर्टर पेसल मध्ये मिक्स करून घ्यायचा युनिफॉर्मली, ट्रायच्युरेट करून युनिफॉर्म साइज मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्याच्यात ट्रायच्युरेट केल्यानंतर 3/4 व्हेकल घ्यायचं. ह्याच्यात पण तुम्हाला 75% जो व्हेकल दिलेला असेल, वॉटर असेल, अल्कोहोल असेल, प्रोपिलिन ग्लायकॉल असेल, जो असेल तो, ती क्वांटिटी 75% घ्यायची. आणि 75% घेतल्यानंतर आता ह्याच्यात डिफ्युजिबल पण आहे, इनडिफ्युजिबल आहे, त्यामुळं कम्पेअर टू युअर डिफ्युजिबल सॉलिड्स ह्याची जी स्मूथ क्रीम आहे ही कम्पेअर टू डिफ्युजिबल सॉलिड्स थोडीशी थिक होती, जास्त थिक होती, बट स्मूथ फॉर्म मध्येच राहते, स्मूथ क्रीम मध्येच राहते. ठीक आहे, तर ही स्मूथ क्रीम झाल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे
त्याच्यामध्ये कोणते फॉरेन पार्टिकल्स आलेले आहेत का. ओके, कारण ट्रॅगाकान जो आहे तो आपला नॅचरल रिसोर्स पासून आहे आणि नॅचरल रिसोर्स असल्यामुळे त्याच्यात फॉरेन पार्टिकल्स प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे, त्यामुळं इथं एक्झामाइन करायचं आहे क्रीम मध्येच आपल्याला की काही फॉरेन पार्टिकल्स आहेत का नाही. जर असतील तर आपल्याला मस्लिन क्लॉथ, मस्लिन क्लॉथ माहिती आहे तुम्हाला कसं असतं, धोतराचं जसं कापड असतं त्या टाईपच त्याला मस्लिन क्लॉथ म्हणतो आपण. ओके, ज्याची सगळ्यात फाईन मेश असते आणि ज्याच्यामधून तुमचे डिफ्युजिबल आणि इनडिफ्युजिबल टाईपचे जे सॉलिड पार्टिकल्स आहे, म्हणजे 85 मेश पेक्षा जास्त फाईन असलेले ते पार्टिकल्स तुमचे मस्लिन क्लॉथ मधून इझिली पास होऊ शकतात. ओके, तर त्या मस्लिन क्लॉथ मधून आपल्याला पास करायची, क्रीम पास करायची. ओके, इथं लिक्विड नाहीये तुमचा. मस्लिन क्लॉथ मधून पास केल्यानंतर जर त्याच्यात काही अजून ऍडिशनल लिक्विड इन्ग्रेडियंट्स असतील, जसं आपण इथे टाकले होते लिक्विड इन्ग्रेडियंट्स सॉफ्टन होण्यासाठी, स्वेलो होण्यासाठी किंवा फ्लेवर वगैरे ऍड केले असतील, तर ते त्याच्यानंतर टाकायचे फिल्ट्रेशन झाल्यानंतर. ओके, आणि त्याच्यानंतर लास्टली तुम्हाला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे बाय युझिंग सेम द व्हेकल. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याच्यात ट्रॅगाकान पावडर मध्ये जर हे करत असाल, ट्रॅगान पावडर नसेल वापरत, तुम्ही जर म्युसिलेज वापरताय, ओके, तर म्युसिलेज मध्ये 1/4 जर आपल्याला ते वापरायचं तर तिथं हे वापरायचं आहे. ओके, आपल्याला ऍडिशनली व्हॉल्यूम जो मेकअप करायचा आहे इथं शेवटी आहे, तर इथं अर्धी क्वांटिटी हाफ व्हेकलच फक्त घ्यायचा आहे, बिकॉज ऑलरेडी वी हॅड टेकन द म्युसिलेज, म्युसिलेज ऑल्सो इन लिक्विड फॉर्म, तर ml मध्ये आपण मोजलेलं आहे इथं 1/4 क्वांटिटी. ओके, त्याच्यामुळे इथं हाफ क्वांटिटी ऑफ व्हेकल फक्त यूज करणार आहे आपण, आणि उरलेला जो असेल व्हॉल्यूम तो आपण फायनली इथं वापरणार आहे. म्युसिलेजच्या बाबतीत फक्त हाफ क्वांटिटी ऑफ व्हेकल. ओके, आणि तुमचं पावडर्सच्या कंडिशन मध्ये 3/4 अमाऊंट ऑफ व्हेकल. ओके, तर हे इनडिफ्युजिबल बद्दल झालं. आता नंतर तुमचा चौथा जो क्लास आहे, मिक्सचर्स कंटेनिंग प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड. प्रेसिपिटेट लिक्विड. ओके, येस. ओके, प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड. अच्छा, प्रेसिपिटेट बनतात कधी ते माहिती का तुम्हाला? व्हेन वी गेट द प्रेसिपिटेट. एक सेकंड. ओके, प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड कधी बनतो? ओके, मी सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस एखाद्या लिक्विड मध्ये, ओके, एखादं लिक्विड आहे त्याच्यात जर तुमचं रेझिनस मॅटर आहे आणि रेझिनस मॅटर तुमचा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, ओके, त्यावेळेस तुमचा बनतो प्रेसिपिटेट. ओके, रेझिनस मॅटर ज्यावेळेस वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळेस आपला बनतो प्रेसिपिटेट. ओके, तो रेझिनस मॅटर तुमच्या लिक्विड मध्ये असणारच जर असेल तर. सॉलिड्स मध्ये, पावडर्स मध्ये बऱ्याच ठिकाणी असतो, जसं ट्रॅगॅन म्युसिलेज मध्ये पण तुमचं रेझिन्स असतात त्यामुळे ते चिकट चिकट बनतो. ओके, तसंच लिक्विड्स मध्ये पण काही टाईपचे जे लिक्विड्स आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला रेझिनस मॅटर्स पाहायला भेटू शकतात. ओके, तर ह्याच्या प्रोसिजर मध्ये काय चेंज आहे, फक्त
त्याच्यामध्ये पण आपण अगोदर इंडिफिजिबल घेणार. ओके, इंडिफिजिबल पावडर फाईन करून घेणार, फाईन शेप मध्ये. त्याच्यानंतर डिफ्युजिबल पावडर. ओके, दोन्ही पण तुमचे फाईन म्हणजे 85 मेश मधून आपण पास करून घेणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला व्हेकल जो आहे तो इथं इमिजिएटली ऍड करायचा व्हेकल. ओके, व्हेकल ऍड केला म्हणजे आपण किती करणार व्हेकल ऍड? 3/4 व्हेकल. ज्यावेळेस एखादा लिक्विड इन्ग्रेडियंट ऑलरेडी ऍड करायचं असेल याच्यात, त्यावेळेस आपण हाफ क्वांटिटी घेणार. बट सॉलिड ज्यावेळेस ऍड करायचे राहतात त्यावेळेस दरवेळेस आपण 3/4 व्हेकल घेतो. ओके, 3/4 व्हेकल घेतल्यानंतर त्याची स्मूथ क्रीम तयार होणार. ओके, ही स्मूथ क्रीम काय राहते? या स्मूथ क्रीम वॉटर पेसल मध्ये बनवल्यानंतर आपल्याला ऍज इट इज तशीच स्टेबल राहू द्यायची आहे. ओके, सेकंड जो आहे, आता ह्याच्यात आपण काय केलंय? प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड. ओके, लिक्विड्स आहेत त्याच्यात. तर जे लिक्विड्स दोन्ही एकत्र केल्यानंतर तुमचे प्रेसिपिटेट फॉर्म होत आहेत, ते सेपरेटली तुमच्या बीकर मध्ये बनवायला घ्यायचे आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये काय करणार दुसऱ्या स्टेप मध्ये की प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स जे ते मिक्स करायचे आहेत. ओके, प्रेसिपिटेट होऊ द्यायचं त्याला. त्याला काय आपण इनकम्पॅटेबिलिटी म्हणून यूज नाही, असं डिस्कार्ड नाही करणार आहे, काही त्याच्यात चेंजेस नाही करणार आहे. प्रेसिपिटेट होऊ द्यायचं. प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड बीकर मध्ये मिक्स करून घ्यायचे दोन्ही पण. आणि हे जे आहे हा मिक्सचर तुमच्या ह्या स्मूथ क्रीम मध्ये. ओके, स्मूथ क्रीम मध्ये काय करायचंय? सेंट्रलला ऍड करायचंय, एकदम सेंट्रलला, साईडला वगैरे टाकायचं नाही. का सेंट्रलला ऍड करायचं? कारण ते जी सर लिक्विड अंकिताला ऍड करा ना. ओके, ते जे लिक्विड आहे ते सेंट्रलला ऍड करून सेंट्रलला ऍड केल्यामुळे काय होईल? तुम्हाला इमिडिएटली ट्रायच्युरेट करायचे आणि ते प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड जो आहे तो युनिफॉर्मली तुमच्या डिफ्युजिबल इनडिफ्युजिबल टाइपचे जे पावडर्स आहेत त्याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ऑलरेडी तुमचं इनडिफ्युजिबल पावडर्स असतात याच्यात, डिफ्युजिबल पण असतील. ठीक आहे, त्यामुळे इनडिफ्युजिबल असल्यामुळं याच्यामध्ये पण आपल्याला ट्रॅगागान टाकायची गरज नाही, ट्रॅगागान पावडर टाकायची गरज नाही. बिकॉज वॉट आर वी आर युझिंग दिस लिक्विड, प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड, दे इटसेल्फ ऍक्ट ऍज अ सस्पेंडिंग एजंट. त्यामुळे तुम्हाला ऍडिशनली जी ट्रॅगागान पावडर टाकायचो आधी, ठीक आहे, तर ती ट्रॅगागान पावडर टाकायची गरज नाही पडणार. हे प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विडच तुमची व्हेकलची कन्सिस्टन्सी थिक करणार आहे. त्यामुळे ऍडिशनली तुम्हाला ट्रॅगागान टाकायची गरज नाही, कारण ट्रॅगागान मध्ये पण म्युसिलेज आहे, रेझिनस मॅटर आहे, आणि प्रेसिपिटेट फॉर्मिंग मध्ये पण रेझिनस मॅटर आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला ऍडिशनली सस्पेंडिंग एजंट्सची गरज नाही. ठीक आहे, प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड टाकल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात रॅपिड स्टरिंग करायची. सेंट्रलला टाकल्यानंतर रॅपिड स्टरिंग, खूप फास्ट स्टरिंग करायची. जर तुम्ही स्टरिंग फास्ट नाही केली तर तो जो लिक्विड तो एका साईडला राहील आणि तुम्ही ट्रायच्युरेट केलेली जी स्मूथ ती एका साईडला राहील, सेपरेट राहणार, युनिफॉर्मली मिक्स होणार नाही. ठीक आहे, तर जसं तुम्ही ऍड करताय, ओके, तर इमिजिएटली तुम्हाला स्पीड मिक्सिंग करायची और मेकॅनिकल सॉल्व्हेंट तुम्ही वापरू शकता. आता हे सेंटरला काय ऍड करतो आपण? कारण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट पण व्हायला पाहिजे आणि साईडचा जो सरफेस आहे त्याला पण चिटकायला नको, बिकॉज ह्याच्यामध्ये रेझिन्स आहेत. ओके, रेझिन्स जे ते स्टिकी नेचरचे असतात थोडेसे, तर ते साईडला, वॉलच्या साईडला चिटकू शकतात त्यामुळं. ठीक आहे, ह्याच्यानंतर रॅपिड स्टरिंग केल्यानंतर जर त्याच्यात काही सोल्युबल इन्ग्रेडियंट्स असतील, पावडर मध्ये सोल्युबल जर असेल काही पावडर, तर ते इथं ऍड करायचे तुमचे. ओके, पूर्ण मिक्सर युनिफॉर्म झाल्यानंतर सॉलिड सबस्टन्स ऍड करायचे. त्याच्यानंतर जर लिक्विड काही पार्ट असेल तर तो पण इथं ऍड करून घ्यायचा, लिक्विड इन्ग्रेडियंट्स. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचा व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. ओके, व्हॉल्यूम मेकअप करायचं. बट जर लिक्विड इन्ग्रेडियंट्स ऍड करायच्या वेळेस, ओके, लिक्विड इन्ग्रेडियंट्स ऍड करायच्या वेळेस जर तुम्हाला थोडंसं मिक्सचर आता मोनो लिक्विड फॉर्म मध्ये येऊन जाईल लिक्विड इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर, तर त्यावेळेस जर तुम्हाला काही फॉरेन पार्टिकल्स सापडले
तर त्या केसमध्ये तुम्हाला मस्लिन क्लोथच वापरायचं आहे, जसं आपण आधी वापरलं होतं याच्या. इंडिफ्युजिबल केसमध्ये कधी पण मस्लिन क्लोथने तुम्हाला हे करायचं आहे, बिकॉज रेझिनस मॅटर तुमचा नॅचरल रिसोर्स पासून पण येऊ शकतो. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला मस्लिन क्लोथ वापरायचं आहे, फिल्टर करायचं आहे आणि लास्टली व्हेकल ऍडजस्ट करून टाकायचं आहे, व्हॉल्यूम मेकअप करून टाकायचं आहे. पाचवा जो क्लास आहे मिक्सचर्स कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड. मिक्सचर्स कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स, हे विसरू नका. बरेच जण स्लाइटली सोल्युबल सॉलिड्स लिहून ठेवतील इथं. ओके, मिक्सचर्स मध्ये स्लाइटली सोल्युबल म्हणजे सम पार्ट ऑफ लिक्विड कॅन बी मिसिबल इन द व्हेकल बट ऑल पार्ट्स होत नाही. माहिती, वन पार्ट जर म्हणजे एक पार्ट ऑफ सॉल्व्हंट आणि एक पार्ट ऑफ सोल्यूट जर मिक्स केले आणि कम्प्लिटली सोल्युबल होत असेल, दॅट इज द फ्रीली सोल्युबल. जर तुम्हाला सॉल्व्हंट थोडं जास्त लागत असेल तर ते पार्शली कमी कमी होत जातं. फ्रीली सोल्युबल, पार्शली सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल. ओके, स्लाइटली इनसोल्युबल या कॅटेगरीने ते सोल्युबिलिटी चालत असते, ज्यानुसार सॉल्व्हंट आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर याच्यामध्ये आपण स्लाइटली सोल्युबल लिक्विड वापरतोय. ओके, तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सेम वे लिक्विड तुमचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार नाही सोल्युबल नसल्यामुळे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम वे जसं आपण इंडिफ्युजिबलचं पाहिलं होतं. ओके, याच्यामध्ये पण तुम्हाला सस्पेंडिंग एजंट वापरायचं आहे. ओके, आणि सस्पेंडिंग एजंट किती वापरायचं आहे, तुमचं जेवढं मिक्सचरची क्वांटिटी आहे त्याच्यानुसार, म्हणजे 2 ग्रॅम पर 100 ml. सेम वे इथं पण तुम्हाला तेच यूज करायचं आहे. लिक्विड हे घेतलं, स्लाइटली सोल्युबल लिक्विड जे होते ते पावडर घेतली, मिक्स केलं, स्मूथ क्रीम केली, व्हेकल टाकलं, व्हॉल्यूम मेकअप केला. सिंपल प्रोसिजर आहे याची. ठीक आहे, तर हे होते तुमचे मिक्सचरच्या क्लासिफिकेशन आणि त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन. मोनोफेजिक मधला इम्पॉर्टंट पार्ट आपण प्रॅक्टिकल मध्ये पण पाहिलेलं आहे बनवताना की कसे बनवले होते. ठीक आहे, तर आता ह्याच्या फॉर्म्युलेशन मध्ये जाऊ. फॉर्म्युलेशन जे आहे मिक्सचरचे ते काय राहतात, पहिलं मेन लिक्विड डोसेज फॉर्म आहे म्हणून जो बेस राहतो तो व्हेकल आहे. ओके, मिक्सचर्स मध्ये फॉर्म्युलेशन मध्ये काय येणार, व्हेकल मध्ये कोणकोणता वापरला जातो, सगळ्यात पहिलं वॉटर. ओके, युनिव्हर्सल सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम तुमचे इन्ग्रेडियंट सोल्युबल राहतात. आयदर इट इज मीन्स ह्याच्यामध्ये तुमचं असं काही नाही वॉटरचे की तुम्हाला डिस्टिल्ड वॉटरच पाहिजे, प्युरिफाईड वॉटर पाहिजे. ओके, सोल्युबिलिटीनुसार तुम्हाला वॉटर चॉईस करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय वॉटर काय राहतो तुमचा, पोलर आहे. ओके, भरपूर ऍडव्हान्टेजेस आहे, तुम्हाला माहिती असतील. पोलर असतो, ओके, पोलर नॉन पोलर दोन्ही प्रॉपर्टीज शो करतो. नंतर नो कॉम्प्लेक्स फॉर्म. ओके, म्हणजे रिएक्शन होत नाही कशासोबतच, स्टेबल राहतो, कोणत्याच केमिकल सोबत जास्त रिएक्टिव्ह नसतो वॉटर. नंतर टॉक्सिसिटी पण कमी असते, त्यामुळं मोस्ट प्रेफर केला जातो तुमचा वॉटर सॉल्व्हंट मिक्सचर्स मध्ये. ठीक आहे, आणि हाय अमाऊंट मध्ये अवेलेबल पण असतो. ठीक आहे, बट वॉटर मध्ये इम्प्युरिटी पण असू शकतात. तर त्या इम्प्युरिटी अवॉइड करण्यासाठी आपल्याला प्युरिफाईड वॉटर मध्ये फक्त डिझॉल्व करायचं. बिकॉज प्युरिफाईड वॉटर म्हणजे काय, तुमचं डिस्टिल करून कलेक्ट केलेलं फक्त सिंपल वेने. बिकॉज त्याच्यामध्ये व्हॉलेटाईल इन्ग्रेडियंट्स पण असू शकतात वॉटर्स मध्ये, त्यामुळे स्लाइटली हिटिंग करायचं आहे, कूल करायचं आहे, आणि ते वॉटर आपल्याला मिक्सर वापरायचं. आपण प्रॅक्टिकल मध्ये पण एक वॉटर गरम हॉट वॉटर करून कूल केलेलं तेच वॉटर आपण ह्याच्यात वापरलं होतं. ओके, वॉटर्स नंतर सेकंड टाईपचा जो व्हेकल पाहिला जातो त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक वॉटर. ओके,
आता वॉटरची लिमिटेशन्स आहे काही बाबतीत. ओके, बरेचसे ड्रग्स वगैरे सोल्युबलाइज होऊ शकत नाही ॲरोमॅटिक, किंवा मग ॲडिशनली आपल्याला फ्लेवर्स टाकावे लागू शकतात. फ्लेवर्स जे शक्यतो ऑइल बेसमध्ये जास्त राहतात. जसं तुम्ही पाहिलं असेल, रोज ऑइल राहतं, पेपरमिंट ऑइल राहतं. सो त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. ओके, तर पेपरमिंट ऑइलचं आपण वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा पेपरमिंट वॉटर जर घेतलं, म्हणजे ॲरोमॅटिक वॉटर, तर डायरेक्टली तुमचं फॉर्म्युलेशन रेडी होऊन जातो. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनली फ्लेवरिंग एजंट टाकायची गरज नाही. ॲज वेल ॲज काही जे ॲरोमॅटिक सबस्टन्स आहे, काही स्पेसिफिक ॲरोमॅटिक सबस्टन्स जे आहेत त्यांना स्वतःची मेडिकल प्रॉपर्टीज पण असतील. जसं आपण ह्याच्यात पाहिलं सिम्पल मिक्सरमध्ये कार्बोनेटिव्ह टाईपचे मिक्सर्स आहेत. ओके, कार्बोनेटिव्ह मिक्सर म्हणजे तुमचे फिनेल सारखेले, ज्याच्यात व्होलेटाईल सबस्टन्स आहेत ऑलरेडी, तर तुम्ही डायरेक्ट फिनेल अर्क वापरा, ज्यामुळं कार्बोनेटिव्ह प्रॉपर्टी तुमची हायली इन्क्रीज होईल. फ्लेवर पण येतो, कार्बोनेटिव्ह प्रॉपर्टी पण दाखवती, आणि मिक्सर्स पण तुमचं रेडी राहतो. व्हेकल ॲडिशनली तुम्हाला सेपरेट टाकायची गरज नाही पडत. ओके, त्यामुळं ॲरोमॅटिक वॉटर इज अनदर वन टाईप ऑफ व्हेकल वी यूज. अँड लास्टली तुमचं मेडिकेटेड सिरप. ओके, मेडिकेटेड सिरप नाही म्हणणार, सिरप पुढे येणार आहे आपल्याला. मेडिकेटेड व्हेकल. ओके, काही जे व्हेकल आहे तुमचे, जसं तुमचं काही फ्रूट ज्यूस असतात. ओके, जे की तुमचे सेम वे जसं आपण ॲरोमॅटिकमध्ये पाहिलं, ॲरोमॅटिकमध्ये काय राहतात, फक्त व्होलेटाईल इन्ग्रेडियंट्स. ओके, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फ्लेवरची गरज नाही, तुम्हाला मेडिकेटेड इफेक्ट पण भेटला पाहिजे, थेरपेटिक इफेक्ट पण भेटला पाहिजे. अशा टाईपचे जे मेडिकेटेड व्हेकल, जसं ऑरेंज पील पासून पण आपण ऑरेंज ज्यूस टाईपमध्ये पण आपण बनवू शकतो, की जो की तुमचा काय म्हणतात डिहायड्रेशनमध्ये कामी येऊ शकतो. ओके, तर तशा टाईपचं पण व्हेकल आपण मिक्सचर्समध्ये यूज करू शकतो, जेणेकरून एनर्जेटिक वाटायला पाहिजे. किंवा मल्टीव्हिटॅमिन सिरप जर पाहिले असेल तुम्ही, त्याच्यामध्ये पण ऑरेंज फ्लेवर तुम्हाला पाहायला भेटेल. बिकॉज दीज आर मेडिकेटेड व्हेकल, म्हणजे व्हेकलचं पण काम करतोय, ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतील त्याचं थेरपेटिक इफेक्ट पण तो वाढवायला देतो. सिनर्जेटिक और ॲडिशनल इफेक्ट पण तुम्हाला पाहायला भेटू शकतो. तर हे 3 टाईपचे व्हेकल आपण मिक्सचर्समध्ये वापरतो. व्हेकल नंतर सेकंड जो असतो आपला एक्सिपियंट्स. ओके, आपला मोनोफेजिक डोसेज फॉर्म आहे, त्यामुळे आपण व्हेकल आधी पाहिला. एक्सिपियंट्स. ओके, एक्सिपियंट्स मध्ये काय, पहिली गोष्ट तुमचं केमिकल स्टॅबिलायझर. आपण जसे पाहिले भरपूर काही काही ड्रग्स असतात इनकम्पॅटेबिलिटी मध्ये पाहिला की केमिकल रिएक्टिव्ह राहतात, त्याच्यासाठी आपण ऍडजेसंट, ठीक आहे, काय म्हणतात त्याला, ऍडजस्टेड इनकम्पॅटेबिलिटी. ठीक आहे, ऍडजस्टेड इनकम्पॅटेबिलिटी मध्ये काय करतो आपण, ऍडिशनली थर्ड पार्ट ऍड करतो त्याच्यामध्ये इनकम्पॅटेबिलिटी होऊ नये म्हणून. सेम रोल इथं केमिकल स्टॅबिलायझरचा राहतो. ओके, याच्यामध्ये तुमचे अँटीऑक्सिडंट्स पण येतात. ओके, आणि मोस्टली अँटीऑक्सिडंट्सच राहतात. का बरं राहतात, कारण तुमचा जो लिक्विड आहे, लिक्विड म्हणजे वॉटर आले, मोस्टली तुम्ही पाहिले जर वॉटर मध्येच आपले हे वॉटरच बेस आहे. ठीक आहे, आणि वॉटर बेस असल्यामुळं काही जे ड्रग्स आहेत ते वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ऑक्सिडेशन सुरुवात होऊन जाते. तर त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आपण अँटीऑक्सिडंट्स वापरतो. तर याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 to 1%. ओके, केमिकल स्टेबिलायझर जो आहे तो 0.1 to 1% मध्ये आपण वापरला जातो अँटीऑक्सिडंट्स केमिकल स्टॅबिलायझर मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं प्रिझर्वेटिव्ह. जसं मी सांगितलं होतं मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म्युलाच, की मायक्रोबियल ग्रोथ ह्याच्यात जास्त प्रमाणात होऊ शकते कम्पेअर टू युअर सॉलिड डोसेज फॉर्म. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह टाकायची जास्त गरज आहे. ठीक आहे, तर हे प्रिझर्वेटिव्ह ज्यावेळेस टाकायचा असतो तर त्याचा रेशो जो असतो 10:1 हा रेशो राहतो. समजा तुमचं 10 ml जर फॉर्म्युलेशन आहे तर त्याच्यात 1 ml तुमचा प्रिझर्वेटिव्ह यायलाच पाहिजे, हा रेशो असतो. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता, मिथिल पॅराबेन, प्रोफिल पॅराबेन. ओके, आणि
मेनी एक्झाम्पल्स आर देअर. ठीक आहे. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये तुम्हाला दोन कलर म्हणजे आता तुम्ही इंडिव्हिज्युअल टाकताय किंवा प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड जे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असं वेगळाच कलर दिसतोय काहीतरी तर तो पेशंट घेणार नाही कोणी. ओके, तर त्यासाठी आपल्याला कलरिंग एजंट टाकायचं गरज आहे. आणि लास्टली फ्लेवरिंग एजंट जो की प्लस पॉइंट आहे आपल्या लिक्विडचा. तुमचे नॉझियस नॉझियस आणि बिटर ड्रग्स जे आहेत त्याला मास्किंग देण्यासाठी आपल्याला फ्लेवरिंग एजंट्सची गरज आहे. तर हे 4 तुमचे एक्सिपियंट्स राहतात. ओके, अदर दॅन युअर तुमचे ऍक्टिव्ह ड्रग्स आणि वेग. ठीक आहे, सिंपल आहे फॉर्म्युलेशन खूप मिक्सचरचं. मिक्सचरचा स्टोरेज काय राहतो? ओके, मिक्सचरचं स्टोरेज जे पॅकिंग याला आपण पॅक करतो प्लेन ग्लास बॉटल मध्ये. ओके, इन केस ऑफ aromatic water we are using ambered glass bottle, otherwise we are using plain glass bottle. ट्रान्सपरंट पाहिजे, आतला कलर पण दिसायला पाहिजे त्या हिशोबाने. जर त्याच्यात व्होलेटाईल इन्ग्रेडियंट्स असतील तर आपण एम्बर्ड कलर ग्लास बॉटल वापरतो. ठीक आहे, बिकॉज ग्लास इज नॉट कोरोजिव्ह. त्याच्यानंतर कॅपॅसिटी जी असते मिक्सचरची पॅकिंग ती असते 60 to 120 to 240 ml. ओके, 240 ml च्या वर शक्यतो बॉटल नसते कोणती. ओके, लिक्विड मोनोफेजिक डोसेज फॉर्म जर तुम्ही पाहिले कोणते पण म्हणजे लिक्विड सिरप वगैरे मिक्सचरचे तर त्यांची कॅपॅसिटी आयदर 60 ml मध्ये राहील, 120 ml और 240 ml एवढी कॅपॅसिटी राहते त्यांची. आणि इट शुड बी सप्लाइड टू पेशंट फॉर नॉट मोर दॅन 3 days टू प्रिव्हेंट डिटेरियोरेशन. ओके, जर तुम्ही काही जे मिक्सचर्स आहेत मोनोफेजिक आपण पाहिलं की लेस स्टेबल असतात कम्पेअर टू युअर सॉलिड डोसेज फॉर्म. त्यामुळं काही जे मिक्सचर आहेत तुम्हाला इमिजिएटली समोर बनवून पेशंटला द्यावे लागतात. मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते किंवा स्टेबिलिटी कमी असल्यामुळे त्याच्यातलं डिग्रेडेशन चालू होऊ शकतं ऍक्टिव्ह ड्रग्सचं. ओके, तर काही जे ड्रग्स आहेत ते तुम्हाला इमिजिएटली समोर मिक्स करून पेशंटला द्यावे लागू शकतात. आणि याला स्टोरेज कंडिशन काय? कूल अँड ड्राय प्लेस. ओके, मध्ये तुम्ही सोडवलेलंच आहे, कूल अँड ड्राय प्लेस मध्ये स्टोअर करून ठेवायचं. तर दिस इज ऑल अबाउट मिक्सचर्स. ओके, हे मिक्सचर्स बद्दल पाहिलं आपण. नंतर सिरप्स, सगळ्यांना आवडीचा प्रकार आहे सिरप्स. ओके, लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सिरप आवडतात. कप सिरप असतात, मेडिकल सिरप असतात. बट कोणताही सिरप घेतला तर तुम्ही पाहिलं असेल ते खूप गोड असतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला औषधाची चव कळून येत नाही. का असतात? कारण त्याचं आपण डेफिनेशन पाहू. त्याच्यात काय राहतं? इट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सुक्रोज. इट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सुक्रोज विथ प्युरिफाईड वॉटर. ओके, याच्यात पण आपण प्युरिफाईड वॉटरच वापरतोय. प्युरिफाईड वॉटर वापरतोय. ओके, तर ह्याच्यामध्ये जे सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे खूप महत्वाचं आहे. हा आकडा कधीच विसरू नका. 66.7%. बऱ्याचदा हे चुकून जातो युनिट पोरांचा. ओके, बरेच जण काय लिहितात? वेट बाय व्हॉल्यूम लिहितील किंवा व्हॉल्यूम बाय वेट लिहितील. बट ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज किती असतो? 66.7. ओके, इंडस्ट्री नॉर्म्स नुसार गेलं तर 66.65% ॲक्युरसी म्हटलं तर. बट आपल्या बुकमध्ये जे दिलंय ते 66.7 एवढं लक्षात ठेवा. ओके, एवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं सुक्रोजचं असायला पाहिजे. युनिट वेट बाय वेट म्हणजे तुमचं वॉटरचं पण क्वांटिटी आपल्या वेटमध्येच पाहिजे. ओके, त्याच्या रेशोमध्ये. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज 66.7% वेट बाय वेट. आता मी जसं सांगितलं होतं मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये की सॉल्व्हंट पेक्षा
सोल्युटचं अमाऊंट जास्त आहे, म्हणजे सोल्युटची अमाऊंट किती आली आपली 66.7%. ॲडिशनली तुम्ही त्याच्यात मेडिकेटेड सोल्यूट टाकतात, ऍक्टिव्ह ड्रग्स पण टाकतात, पावडर्स, म्हणजे सॉल्व्हंटचा रेशो ऑलरेडी खूप कमी, सॉल्व्हंट खूप कमी राहतो याच्यात आणि सोल्यूटची अमाऊंट खूप जास्त आहे, हायर अमाऊंटला आहे. ठीक आहे, त्यामुळे काय राहतं तुमचा जो हे सिरप तो विस्कस भेटेल पाहिला प्रॉपर्टीनुसार, विस्कस राहील आणि खूप राहील, खूप गोड राहील, मोर स्वीट. ओके, आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय सिरप्सचे, जसं पाहतोय आपण ह्याच्यामध्ये वॉटरची अमाऊंट कमी आहे, कारण सोल्यूटची जास्त आहे, 66.7 तुमचं सुक्रोज आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर ॲडिशनल ड्रग्स पण आहे. व्हेकल्स अमाऊंट म्हणजे वॉटरचा अमाऊंट तुमचं कमी झालं आहे, त्याच्यामुळं काय होतं याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनली प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही आहे. ओके, प्रिझर्वेटिव्ह हार्मफुल पण असतात आपल्या शरीरासाठी, बट त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होऊ नये आणि दुसरे काही आजार होऊ नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह टाकावे लागतात. बट सिरप मध्ये काय राहतं तुमचं ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन एवढं हाय राहतं सोल्युटचं किंवा सुक्रोजचं, त्याच्यामुळं मायक्रोबियल ग्रोथ व्हायला जास्त चान्स नाही. मायक्रोबियल ग्रोथ मेनली होती तुमच्या वॉटर्समध्ये. ठीक आहे, वॉटरची अमाऊंट कमी असल्यामुळे याच्यात मायक्रोबियल ग्रोथ जास्त होत नाही, त्यामुळं प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही. त्या प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नसल्यामुळं तुम्ही सिरप पाहिलं असेल की लहान मुलांना आणि जेडिएट्रिक पेशंटला की ज्यांची इम्युनिटी खूप कमी असते अशा लोकांमध्ये सिरप दिलं जातं, प्रिझर्वेटिव्ह नसतात त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो ऍडव्हान्टेज आहे ह्याच्यामध्ये जे आहे ऑक्सिडेशन. ओके, सेम रिझन आहे, ऑक्सिडेशन पण होत नाही कारण ह्याच्यात सोल्युटचा अमाऊंट खूप जास्त आहे. ठीक आहे, नंतर सिरप जे आहेत ते मेनी